नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप सुंदर सुंदर कमेंट्स तुम्ही लिहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी खरंच आभार. आणि आजचा जो रंग आहे देवीचा तो गुलाबी रंग आहे आणि म्हणूनच आपल्या रांगोळीमध्ये आज गुलाबी रंग जास्तीत जास्त वापरण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बरं, आजची रांगोळीसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे आणि जशा आत्तापर्यंत तुम्ही ट्राय केलं तशी ही सुद्धा रांगोळी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला अगदीच येईल एवढी सोपी रांगोळी आहे. तर मला की नाही बऱ्याच जणींनी काल कमेंट केली होती की अ, तुमच्या रांगोळ्या बघून मी सुद्धा काढण्याचा प्रयत्न करते म्हणून. तर मला तुमच्या एवढ्या चांगल्या जमत नाहीत काहींनी सांगितलं, तर काहींनी सांगितलं तुमच्या सारखीच रांगोळी मलाही काढायला जमली म्हणून. तर ज्यांना जमली नाही की नाही काढायला त्यांना मी एकच सांगेल की मी सुद्धा ना हल्ली-हल्लीच काढायला लागले. म्हणजे खूप काही महिने वगैरे झाले. म्हणजे अशा रांगोळ्या पूर्वी पण रांगोळी काढायची पण अगदीच सोपी-सोपी, म्हणजे आपण लहानपणी कशा रांगोळ्या काढायचो तशा रांगोळ्या मी दरवाजात काढायची. पण आता हे बघून-बघून मी काढायला लागली ना, तर ह्याला मला वाटतं जवळ-जवळ आता 10-12 महिने झाले असतील अधिक. आता मी रेग्युलर काढते, तर मग मलाही खूप सुंदर रांगोळ्या जमायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून सांगते, तुम्ही जर रोज काढलात की नाही, प्रॅक्टिस केली, तर तुम्हालाही अगदीच जमतील अशा सोप्या रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. आणि आवड असेल तर आपण करतोच, ते काही सांगायची गरजच नाही आहे. पण दरवाजात ना रांगोळी आवर्जून काढा. खरं सांगते, रांगोळी दरवाजात पाहिल्यानंतर ना खूप म्हणजे खूपच छान वाटतं. मग ते छाप्याने काढलात तरी चालतील. हाताने काढायला प्रत्येकाला वेळ नसतो, कारण काही जणी जॉबला जाणारे असतात, काहींची कामं असतात, काहींची मुलं लहान असतात, नाही शक्य होत. पण तुम्ही छाप असेल तर छापाने काढलात ना तरीही चालेल. पण रांगोळी दरवाजात असेल ना की खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. म्हणून माझा हा प्रयत्न असतो हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचा. आणि काल एका ताईंची कमेंट होती. बरं, ह्याला तुम्ही बरेच दिवस पाहिलं नव्हतं, त्याच्यामुळे आज मी तुम्हाला मुद्दामहून दाखवते. काल एका ताईंची कमेंट होती की तुमच्या रांगोळ्या एवढ्या सुंदर तुम्ही दारात काढता ते ठीक आहे, पण तुमच्या रांगोळ्या कोण पुसत नाही का? कारण माझ्या रांगोळ्या पुसूनच जातात म्हणून. तर माझ्या रांगोळ्या आहेत ना, त्या कोणी पुसत नाही, पण ही मणी मात्र आपली झुपकेदार शेपूट घेऊन चालायला लागली का सगळी रांगोळी आपल्याबरोबर घेऊन जाते. आणि सगळी मेहनत ती येत जातेच, पण तरी मला दरवाजात रांगोळी पाहायला आवडते की नाही म्हणून मी रोज काढते. बरं, आजची रांगोळी अतिशय सोपी होती. नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.